आणि गाववाले आम्ही जेव्हा गावात आलो होतो त्यांनी अनेक प्रश्न त्यांना विचारले. आता लोक सांगताय की इकडची जिल्हा परिषदची शाळा आहे तिची पण परिस्थिती खूप खराब आहे. पोरांना आम्ही कुठे शिकायला टाकू, प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकायला त्यांच्याकडे फीज नाही आहे. तर ती जी जिल्हा परिषदची शाळा आहे तिकडे पण आम्ही एकदा एक राऊंड मारून घेऊ, तिकडे कसं चालू आहे ते पण एकदा बघून घेऊ. आज आम्ही इथे आता जिल्हा परिषद मराठी शाळा वावद इथे आलो होतो. आम्ही इथे गावाची समस्या कव्हर करायला आलो होतो, पण गावाचे बरेचसे लोक आम्हाला इथे जबरदस्ती घेऊन आले की दादा आमच्या शाळेची पण परिस्थिती आम्हाला तुम्ही दाखवा. तर इथे आम्ही इकडच्या स्टाफला पण भेटलो, इकडचे प्रिन्सिपल सर आम्हाला भेटलेत. तर इकडे गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की इकडे पाणीचा म्हणजे शाळेची भिंत वरून लीक होते. तो जो स्लॅब पोरांवर पडला तर त्याचा जबाबदार कोण राहील? तर आता जे शिक्षक लोक ते त्यांची ड्युटी करतायत, तिकडे त्यांचे वर्ग चालू आहे, आता आपण त्यांना डिस्टर्ब करत नाही. पण ही जी समस्या आहे जी इथे हे जे पाणी गळतंय वरून, जे थेंब थेंब पाणी गळतंय, आम्ही प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये पण पाणी गळतंय, तर याचा जबाबदार कोण? आणि जर हा प्रॉब्लेम असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल कोण? ह्या गाववाल्यांचं एवढंच म्हणणं आहे की जर आमचे पोरं इथं शिकायला आले, ही जिल्हा परिषदेची शाळा, इकडे शिक्षण मोफत असतं म्हणून इकडे बरेचसे पोरं येतात, गरीब घराचे पोरं येतात जिकडे शिकतात, तर त्यांच्या पोराला जर काही दुखापत झाली तर त्याचा जबाबदार कोण? एवढंच गाववाल्यांचं म्हणणं आहे. आता आपण एक जण ना. पाण्याची पण सोय नाही बरोबर. का दादा? इथं पाण्याची पण सोय बरोबर नाही, इकडं पाणी येत नाही तिकडनं. बरोबर. आणि इथं जे आहे ते मुलांना सगळे म्हणजे पूर्ण अवस्था बरोबर नाही इथं शाळेची. जे पण इथं आता बघा शाळेची कशी अवस्था आहे आणि कोणी लक्ष देत नाही. यांनी 2-3दा पत्र पण दिले, पण कोणीच काही सांगत नाही की काय करायचं बस. बरोबर. तर जसं इकडे जे शिक्षक लोक आहेत त्यांनी ग्रामसेवकांकडे त्यांचे निवेदन दिलेत की त्याच्या शाळेमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन होत नाही. तर गाववाल्यांचं म्हणणं असं आहे की हे काम का होत नाही किंवा कोण करत नाही? गावामध्ये जे होतंय आता हे सर्व पुढारी वगैरे थोडं लक्ष देत नाही, दुर्लक्ष करताय. आणि याच्या कारणामुळे जे मुलं आहे तर लोक काय म्हणताय की मराठी शाळामध्ये शिक्षण व्यवस्थित होत नाही, सोय व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे इंग्लिश मिडियममध्ये मुलं टाकण्यात येत आहे. याच कारणामुळे मराठी शाळामध्ये मुलांची संख्या कम होते. तर याच्यावर लक्ष द्या प्रशासनाने. आणि खूप म्हणजे एवढी जी निधी येते जाते कुठे आहे नेमकी? आता म्हणजे बघायला गेलं तर एका मुलाला काही लकी वगैरे काय लागलं, संडास लागला, तर त्यांच्यासाठी ती पण सोय नाही इथं, ती पण गैरसोय आहे. आणि पाणीचे आरं वगैरे काय इथं पाहिलं ते पण नाही आहे. त्याच्यानंतर किचनमध्ये पाण्याची सोय नाही आहे, इथं जेवणासाठी सोय नाही आहे, काही सोय नाही आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे बांधकाम पण जास्त जुनं नाही आहे. हे आपलं 2007चंच बांधकाम आहे. आता 19 वर्षाचं बांधकाम आहे. 19 वर्ष म्हणजे सलाब तसंच असणार. तर यांच्या कामाची गुणवत्ता कुठे गेली? आणि एवढं तुमचे इंजिनियर, एवढं प्रशासन बसलेलं, एवढं प्रशासन काय बघताय नेमकं? जरी प्रशासन जे गव्हर्नमेंट कर्मचारी आहे यांना हेच कळत नाही की आपलं मटेरियलची टिकाऊ किती दिवसाची कॅपॅसिटी हे यांना माहिती नाही. मी बघता काय नेमकं एवढं प्रशासनचे पैसे घेता कुठून गव्हर्नमेंटकडून? यांची पगार बंद करायला पाहिजे माझ्या माहितीनुसार. तर यांना कळत नाही. तर त्याच्या जागावर जी गोष्ट नवीन युवक पिढीला यांनी कामं द्यायला पाहिजे ते तर व्यवस्थित कामं करणार आहे. आज आम्ही या वावात गावामध्ये आलो, ते आलो म्हणजे ह्या तरुण पोरांमुळे. कारण की यांनी एक नाही तर 2 ते 3-4 सोशल मीडियाचे अकाउंट बनवले आणि त्याच्यावर यांनी कॉन्टेंट टाकत गेले. कुठे ना कुठे तो कॉन्टेंट आम्ही बघितला, आम्ही संपर्क केला की आम्ही तुमच्या गावात इच्छुक आहे यायचे. तर हे जे तरुण पिढी तुम्हाला दिसते हे सगळे जबाबदार आहेत त्या गोष्टीसाठी. दादा, सोशल मीडिया गरज म्हणजे सोशल मीडिया चालू करायची गरज का पडली तुम्हाला? सर, आम्ही RTI टाकला होता, माहितीचा अधिकार 2 महिने झाले. त्यांनी आम्हाला काहीच परतून काही रिप्लाय दिलाच नाही. म्हणून मग आम्ही सोशल मीडियाचा वापर करून इथपर्यंत आले. तर जेव्हा तुम्ही RTIचा तुम्हाला रिप्लाय, तुमच्या डोक्यात कसं काय आलं की मी सोशल मीडियावर हा व्हिडिओ बनवून टाकेल असं? आमचा असा विचार झाला की हे लोक असं आमचं ऐकत नाही, ते सोशल मीडियाच्या तर्फे तरी ऐकणार असं. तर काय वाटतं दादा तुम्हाला की याच्याने? पहिली गोष्ट तर म्हणजे हीच आहे, कारण की प्रत्येक गावामध्ये काही ना काही कामं होत आहे. आपल्या गावाला 5 वर्ष झाली, पण एकही काम नाही झालेलं आहे अजून. तर मग आपण एज्युकेटेड असून त्याचा यूज का नाही करत आहे? पहिली गोष्ट म्हणजे हा मुद्दा आला. तर आपल्याला सर्व ऑनलाईन तर आता सर्व माहिती पडतं. काय विषय आहे, काय नाही, किती निधी आला, तर त्याचा यूज करून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगावं, की आपल्या गावाला किती निधी येतो, किती यूज होते गावाच्या निधीमध्ये, पैसे कुठे जातात, काय जातात. त्याच्यामुळे आम्ही हे सोशल मीडियावर टाकलं. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती झालं, की किती निधी आलं, काय आलं. आता जसं हे दादा ते सांगताय त्याचा संदर्भ तुम्हाला सांगून देतो. यांनी रिसर्च केला की काय ॲप होतं दादा ते? माय पंचायत माय करून पंचायत म्हणून एक ॲप होतं. त्याच्यावर गावामध्ये किती खर्च होतो, किती पैसा निघतो, त्याचं पूर्ण ट्रान्सपरन्सी असते. म्हणजे कोणीही आपल्या फोनमधून ओपन करून बघू शकतो. तर यांनी त्यांचा एज्युकेशनचा फायदा घेतला. त्यांना माहिती होत्या या गोष्टी. त्यांनी लिटरली सगळ्या गोष्टींचे स्क्रीनशॉट काढले आणि गावाच्या मेन फळकावर लावून ठेवलेले आहेत. ते आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये बघितलं होतं. तर या तरुण पोरांचा धन्यवाद करायला पाहिजे की त्यांनी हा विषय पुढे नेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला या गावाचा आज म्हणजे
परिस्थिती कळली, आम्ही फिरतोय 2 तासापासून आज सकाळपासून. तर दादा तुमचे खूप धन्यवाद. तुमच्यासारखे अजून तरुण पुढे येतील तर कदाचित पूर्ण देशच सुधरून जाईल. फक्त वावद नाही तर पूर्ण देशच सुधरून जाईल याच्यामुळे. प्रत्येक मुलगा जर असं जे म्हणजे सोशल मीडियाचे यूज करत राहिला, आय थिंक जास्त नाही पण थोडंफार तरी काही ना काही होईल गावाचं. फरक जास्त पडेल. नाही पण थोडंफार. बरोबर. नाही झालं, सुरुवात झाली आता. झाली 2-3 सुरुवात. गाववाले बनवत आहेत व्हिडिओ. बरोबर. तुमचं बघून म्हणजे दुसऱ्या गावाच्या पण पोरं तयार. तयार झाले. आईचाडेवाले, त्यानंतर आसाने, गोटाने, वैंदानेपर्यंत सर्वेगम पोचले. सगळीकडे पोहोचले. सर्वेगम. नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की आम्ही स्मार्ट सिटी बनवू, डिजिटल सिटी बनवू. स्मार्ट सिटी बनवता बनवता कदाचित हे जे छोटे गाव आहेत इकडच्या समस्या त्यांच्यापर्यंत गेल्याच नाही. आणि ह्या लोकांनी सांगितलं जसं की इकडचे जे प्रशासक आहेत म्हणजे जे ग्रामसेवक वगैरे आहेत, त्यांनी पण इकडे गावाकडे लक्ष दिले नाही. सरपंचला कधी गृहीत घेतलं नाही, त्यांना विचारून कोणते कामं घेतली नाही. आणि त्यांचं सरपंचांचं म्हणणं असं होतं की कामाचे पैसे आले, कामाच्या वस्तू आम्ही सगळं सांगितले, पण ते वस्तू कधी गावात आलेच नाही.